त्याचं कारण सांगतो. पत्नीनं जर पुण्य केलं तर पतीला मिळत नसतं, पण पतीनं जर पुण्य केलं तर पत्नीला आपोआप अर्ध मिळतं. पत्नीनं जर पाप केलं तर पतीला भोगावं लागत नाही. आपलं पत्नीने जर पाप केलं तर पतीला अर्ध भोगावं लागतं. पतीनं पाप केलं तर पत्नीला भोगावं लागत नाही. पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा हक्क आहे, पत्नीच्या पुण्याईत पतीचा हक्क नाही. म्हणून तो पदवीमध्ये हक्क आहे. अजूनही खेडेगावामध्ये शिक्षक लोकांचा आदर आहे का नाही? जर शिक्षक घरी नसेल तर मग विचारलं जातं बाईला, मास्तरीन बाई, तिला सही सुद्धा येत नाही तरी पुरं गाव म्हणतं मास्तरीन बाई. का? पती मास्तर आहे ना. मास्तर मास्तरीन, डॉक्टर डॉक्टरीन, वकील वकिलीन, बुवा बुईन नसेल जमत. पण लक्षात मी असं विचारतो, पत्नी शिक्षक आहे उलट आणि पती शेतकरी आहे, त्याला म्हणतंय कोणी मास्तर? मला डोक्यात फरक झाला. मी आपला नांगर घेऊन चाललो शेतात. पत्नी जरी शिक्षिका असली तरी तिच्या मिस्टरला कोणी मास्तर म्हणत नाही. पण पती मास्तर असू द्या, अशिक्षित पत्नी असली तरी सगळे गाव मास्तरीन बाई. हां, तसं पुण्यामध्ये हक्क आहे पतीच्या. तुम्हाला माहीत आहे सत्यनारायण करताना केवढा त्रास काढतो एकटा घरमालक. एकटा, अरे ते पत्रिका छापून घेतो, बुलेट गाडीवर वाटतो, तालुका भर उन्हात तानात, मग एक दिवस ट्रॅक्टरला ट्राली जोडतो, बाजार करतं, रवा साखरेचं पोतं, डाळ डबा, लोणकडे तूप, सरपण येड्या बाबाईचं, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी, महिना गेला नाही एकट्याचा. आणि पूर्ण तयारी झाली म्हणजे नवरा बायको पूजेला बसतात आणि ब्राह्मण बुवा सांगायला असतात, म्हणा मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम शांत्यर्थम तुष्ट्यर्थम पुष्ट्यर्थम अप्राप्य लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षम स्थैर्य आयु आरोग्य धन समृद्धी इह जन्मनी 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 जन्म जन्मांतरेषु. इतक्यात ब्राह्मणाचं लक्ष. मावशी तसं काय बसल्या, हाताला हात लावा. झालं, तिनं नुसतं हाताला हात लावला, अर्ध पुण्य गेलं सत्यनारायणाचं. हे एकटा बदलं रॉकेलच्या फटफटीवर हात लावल्याबरोबर अर्ध जातं. पण हे फक्त कथेपुरतं ठेवा. आम्ही कथेत सांगितलं. एकानं काय सुपीक डोकं चालवलं, रेल्वेच्या प्रवासात नवरा बायको दोघात एक तिकीट. आता कुठेही चालतो का सत्यनारायण? अरे 3 स्टेशन प्रवास झाला आणि 4थ्या स्टेशनला TC आला, तिकीट दाखवलं, बरोबर आहे. अजून एक, हा म्हणला बायको आहे माझी, मग काय करू? बऱ्याच लोकांच्या बायका आहे, 14 डब्याची रेल्वे आहे, तिकीट काढा. तर यांचं आधी ठरलं असेल, यानं तिच्याकडे बघितल्याबरोबर तिनं याच्या तिकिटाच्या हाताला हात लावला. TCचंही डोकं चाले ना, पागल म्हणा, तिकीट बरोबर आहे आणि हे हाताला काय भानगड आहे? हे काय भानगड आहे? कुठं काय भानगड आहे? बायको आहे माझी. मग 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 काय करतो काळ्या कोटवाल्या? आमच्या गावच्या ब्राह्मणापेक्षा जास्त शहाणा झाला का तू? अरे तिथं चालतं सत्यनारायण भाऊ, रेल्वेच्या कायद्यात नाही बसत. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राजेयाचे सर्व पुरोहिता, शिष्य केले पाप भोगावे गुरुने, स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी. आणि म्हणून कल्पना करा, जर पती रामायणाला गेला आणि पत्नी जर सिनेमाला गेली तर होते काय उद्यापासून? याचं रामायणातलं अर्ध पुण्य थिएटरमध्ये जातं आणि त्याचं थिएटरमधलं अर्ध पाप सैराट याच्या डोक्यावर येतं. असं उद्यापासून होऊ नये म्हणून 2 वाजता दोघंही पती पत्नी, इथला नियम आहे, संग सती जगजननी भवानी. शंकरजी आणि सती दोघंही रामायण ऐकण्यासाठी कुठे महाराष्ट्रात येतात. मनमाडच्या जवळ अणकाई नावाचा किल्ला आहे बरं का, आणि त्या किल्ल्यावर तेव्हा चातुर्मास अगस्त्यजींचा आहे. तिथे आल्यानंतर अगस्त्यजींनी नमस्कार केला. नमस्कार केल्यावर भगवान शंकरजीला वाटलं, बापरे, वक्त्यात काय नम्रता आहे. अरे ज्याच्याकडे कथा ऐकायला आलो तो नमस्कार करतो, वक्ता केवढा नम्र आहे. पण सतीनं डोकं चालवलं. ज्याच्याकडे रामायण ऐकण्याच्या उद्देशानं आम्ही आलो तोच नमस्कार करतो, तो काय कथा सांगणार आहे? म्हणून सतीचं लक्ष लागलं नाही. लक्ष श्रवणात लागलं ते महादेवजीचं. अर्थ हे पहा, दोघं असतात, कृती एक असली ना तरी अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला वेगळं आहे. आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये दुपारी 3 जण होते.
एक भाजीपाल्याचा व्यापारी होता, एक पहलवान होता आणि एक ब्राह्मण. पाखरं काहीतरी कुजबूज करत असेल झाडावर. ब्राह्मण म्हणाले, नुसत्या झोपा काढताले का? पाखरं सुद्धा भजनं करतात ना, तुम्ही माणसासारखे माणसं झोपा काढता? काय भजनं चालू आहे? काय म्हणतात? अर्थ काय? अहो पण काय म्हणतात? ब्राह्मण म्हणू लागला, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. ब्राह्मण म्हणतो. भाजीपाल्याचा व्यापारी म्हणतो, तसं नाही म्हणत ते पाखरं. मग आलू भेंडी अद्रक, याचा हात गाडा दिवसभर याच्या डोक्यात एवढंच, आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक. पहिलवान म्हणला, तसं नाही म्हणत रे ते. मग दंड बैठका कसरत, काय म्हणतं हे कोणालाच माहिती नाही. तसं नमस्कार केला अगस्तीजींनी, पण अर्थ दोघांनी दोन लावले. सतीला वाटलं, बाबा केवढा घाबरला, नमस्कार करतो, काय कथा सांगणार आहे. पण शंकरजीला वाटलं, ज्याच्याकडे कथा ऐकायला आलो तोच नमस्कार करतो, केवढी नम्रता वक्त्यात आहे. दोघांनी दोन अर्थ लावले. म्हणून सतीनं कथा ऐकली नाही, कथा श्रवण केली लक्षपूर्वक ते भगवान शिवजीनं. आणि कथा श्रवणानंतर अगस्त्यजीला नमस्कार करून शंकरजी आणि सती निघाले. त्रेतायुगातली घटना, ते घडलेली घटना आहे. सीता चोरीला गेलेली. सीतेच्या शोधार्थ राम आणि लक्ष्मण तिकडनं येत होते. हा इतिहास नाशिक जिल्ह्यातला आहे. अनकाई किल्ला, तिथे अगस्त्यजीचा चातुर्मास, तिथे कथा ऐकून नाशिककडे निघालेले महादेव सती, तिकडनं राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ भगवान शंकरजीला एवढा आनंद झाला. बापरे काय योग आहे. ज्याची कथा श्रवण केली ते इष्टदेव राम दर्शन द्यायला पुढं आहे. आपण जाऊन पाया पडाव तर माझी पत्नी विद्वान बापाची मुलगी आहे. सतीचा बाप कोण आहे? दक्ष. आणि विद्वान बाप की बेटी. इथंही डोकं चालवल की झालं, आमचाही मिस्टर बिघडला. ते कोण्या गावचं झाडं कवटाव कवटाव बायकोसाठी रडतं ना, आमचा बुवा त्याला देव बाप्पा समजून पाया पडतो. असं सतीला वाटेल म्हणून नमस्कारसुद्धा केला नाही बरं का. इथे मोठे मोठे घाबरतात. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो भिगी बिल्ली बन जाता है. बाहेर बघा, बाजूला साहेब आले, साहेब आले, साहेब. साहेब घरी आले की म्याव. काय करत? हे महादेवाचं सांगतो, तुमचं चांगलं असेल घरी. हे इथलं चालू आहे आपलं. महादेवजीला नमस्कार सुद्धा करता आला नाही. दूर गेल्यावर अष्टसात्विक भाव जे होते ते प्रगट झाले. डोळ्याला धारा लागल्या, अंग रोमांचित, कंठ दाटून आला. त्या दिशेनं पाहून हात जोडले भगवान शंकरांनी आणि मुखातून शब्द निघाले, सच्चिदानंद घन परमात्मा की जय हो, जय हो, जय हो. आता सतीला राहवलं नाही. वो खोई हुई चीज ढूंढ रहा. आणि तुम्ही महादेव बडादेव सब देवन का बाबा 3 बार सच्चिदानंद घन परमात्मा, सच्चिदानंद घन परमात्मा, सच्चिदानंद घन परमात्मा, जय हो, जय हो, जय हो कहते हो. वो कौन है? जास कथा से गाए, जास कथा से गाए, जास कथा ऋषि गाए, जास कथा ऋषि गाए. भगती जासु मैं मुनि सुनाई, भगती जासु मैं मुनि सुनाई, भगती जासु मैं मुनि सुनाई, भगती जासु मैं मुनि सुनाई. सोई मम इष्ट देव रघुवीरा, सोई मम इष्ट देव रघुवीरा, सोई मम इष्ट वीरा, सोई मम इष्ट देव रघुवीरा. सेवक जाई सदा मुनि धीर,
कथा कुंभ जरिसी गाई. आपण ज्यांची कथा अगस्ती मुनीकडे श्रवण केली ना सती, हाँ ते माझं इष्ट दैवत राम. राम मुझे सच नहीं लगता. क्यों? अगस्त्य जी तो प्रवचन में बताते थे कि राम ब्रह्म है. हाँ, अगर ब्रह्म है तो ब्रह्म को वियोग कैसा और वियोगी ब्रह्म कैसे. सतीनं प्रश्न विचारला. जर ते ब्रह्म आहे तर त्याला कळू नये का आपली बायको कोणी चोरून नेली. बसलं झाडं गवटाळत. अरे जव तुम्हारे मन अति संदेहू तव कीन जाई परीक्षा लेऊ. भगवान शंकर म्हणाले तुला जर त्याचा संशय आहे तर जात का नाही परीक्षा घ्यायला. तुम्ही मी वडाच्या झाडाखाली बसतो तबलक बैठवू बट छाई. आता भगवान शंकरजी वटवृक्षाच्या सावलीत बसले आणि सती रामचंद्राची परीक्षा घ्यायला निघाल्या. सतीनं विचार केला परीक्षेकरता माध्यम काय वापरावं. आणि सतीच्या लक्षात आलं हा बाबा आता सीतेसाठी रडतो ना, आपण सीता होऊनच जावं. जर भगवान असेल तर मला ओळखल आणि सामान्य माणूस पळत येऊन हात धरून रडल जानकी कितने दिन से रो रहा था तू कहाँ गई थी. आणि म्हणून सती सीता झाली, रामचंद्राकडे निघाली. रामचंद्राने बरोबर ओळखलं ही जगन्माता सती आहे. आता एक लक्षात घ्या, रामाचे शंकरासोबत आणि शंकराचे श्रीरामासोबत 3 संबंध आहे. सखा, स्वामी आणि सेवक. राम शंकराचे सखा आहे, राम शंकराचे स्वामी आहे, राम शंकराचे सेवक आहे. शंकर रामाचे सखा आहे, शंकर रामाचे स्वामी आहे, शंकर रामाचे सेवक आहे. म्हणजे एकमेकाचे मालक आहे, एकमेकाचे भक्त आहे आणि एकमेकाचे मित्र आहे. आता वारकरी मंडळीला पाठ आहे. रामचंद्र प्रभू भजन करतात ना ओम नमः शिवायचं आहे ना, आणि शंकरजी श्रीराम जय टाळे वाजून हा श्रीराम जय राम. सर्वांनी लाजायचं नाही हा. श्रीराम वा वा हा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. टाळी हा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम. हात वर करा, हात वर करा. श्रीराम. सर्वांनी म्हणायचं, सर्वांनी लाजायचं नाही भजनाला. वा वा. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. सदा शिव सदा शिव राम तुझी, सदा शिव सदा शिव भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम तुझी सदा शिव राम तुझी सदा शिव, सदा शिव भजन करी महादेव, भजन करी महादेव. श्रीराम जय राम असं सर्वांनी. श्रीराम जय राम जय जय राम. वा वा. आई बहिणी धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम. शाबास. श्रीराम जय राम जय सर्वांनी. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. संत भगवान बाबा नाचत असेल, माझे लेकर कसं भजन करतात. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय राम.
शंकरजी भजन करतात श्रीराम जय रामचं. रामचंद्रजी भजन करतात ओम नमः शिवायचं. भगवान शंकरजी माता मानतात सीतेला. रामचंद्र माता मानतात सतीला. झालं काय? सती सीता झाली आणि ओळखलं. पण अडचण निर्माण झाली. काय म्हणावं? माते म्हणावं तर सीतेच्या रूपात आहे. सीते म्हणावं जगन्माता आहे. ते शिवाजी राजाचा पोवाडा ऐकला ना तुम्ही? असंच एक वाक्य तिथं आहे. तुम्हाला सगळे पाठ आहे. गोंधळी म्हणावं गडी जबरदस्त आहे. नाही म्हणावं वेश गोंधळांचा आहे. राम राम कुठनं आला? तुळजापुराहून. बस तिथला असला प्रकार इथे. सीते म्हणावं माता आहे आणि माते म्हणावं तर सीता आहे. म्हणून रामचंद्र प्रभूची हुशारी पहा. सीतेही म्हटलं नाही मातेही म्हटलं नाही. नमस्कार केला आणि मुखातून शब्द निघाले, अच्छा तो मेरे पिता शंकरजी काय. फार आईस्क्रीम झालं सतीचं. लक्षात आलं या बाबानं मला ओळखलं. फक्त मम्मीच म्हणायचं शिल्लक ठेवलं, बाकी डॅडीचं नाव घेतलं. मेरे पिता शंकरजी का. ही हुशारी आहे. आता घाबरून गेली सती, भयभीत झाली. डोळे मिटले, खाली बसली. डोळे उघडले तर राम लक्ष्मण सीता तिघं दिसतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले. पुन्हा बघितलं रामचंद्र झाडं कवटातात, लक्ष्मण समजूत घालतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले. राम सीता सिंहासनावर 33 करोड देवता सेवा करतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले. आता कोणी नाही. आता भयभीत झालेली सती महादेवजीकडे यायला निघाली. अंतर्यामी शंकरजीला कळालं ना. थोडंसं मांडी घाला, मांडी घाला. पुढची मंडळी मी भागून घेतो. 5-6 दिवस मांडी घाला. असेल त्याच्यासह, नसेल त्याच्याशिवाय. नाही तर माझ्यासोबत चला. कसं असते ते बस समजू शकतो. बस आनंद लुटायचा आपल्याला कथेचा. आणि पुढची जर अशी बसली तर मग वाटते आळसले लोक आपलं घ्या उरकून, नाही का. प्रसन्न चेहऱ्याने बसा. काही ठिकाणी बसण्याच्या पद्धती आहे. 10व्याला गेल्यानंतर किती आनंद झाला की बरं झालं कटकट मेली, तरी उदास होऊन बसायचं असते. कुठं? 10व्याला. पण कथा कीर्तनाला घरचं कोणी मेलं तरी प्रसन्न. तर त्यांच्यापासून शिका. ते मोहाचा रस पिणारे केवढ्या आनंदानं पितात भाऊ. मोहाचा रस ग्लासाला ग्लास लावून चेअर. मग माझा प्रश्न आहे, मोहाचा रस जर एवढ्या प्रेमानं घेत असेल ते लोक, तर आपण अमृताचा रस कसा घेतला पाहिजे? खरं सांगा तुम्ही. अमृत जयास फिके पुढे. आनंद लुटायचा आपल्याला. भगवान शिवजी अंतर्यामी महादेवाला कळालं, जाणे अंतरीचे सकळ नारायण, की हे माझ्या आईच्या रूपात गेली. कारण भगवान शंकर सीतेला माता मानतात. माझ्या आईच्या रूपात गेली. खोटं बोलणार आहे. हिच्यासोबत आता संबंध पत्नीचा ठेवता येणार नाही. शंकरराव अडचणीत आहे. पण जशी सती आली, शंकराने विचारलं, कशी काय घेतली परीक्षा? कचून परीक्षा नाही घुसाई. परीक्षा वगैरे काही नाही घेतली. कशाला गेलती? तुम्ही इथून नमस्कार केला का नाही? हां, मी जवळ जाऊन पाया पडली. धडधडीत खोटं. लक्षात आलं ही खोटं बोलते आहे. भगवान शंकर आणि सती दोघंही कैलासाकडे निघाले. मनोमन प्रतिज्ञा महादेवानं केली की ही सती या देहात आहे तोपर्यंत मी हिच्यासोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवणार नाही. आकाशवाणी झाली, धन्य हो शिवजी, आप जैसी प्रतिज्ञा करने वाला दुनिया में दूसरा कोई नहीं. सतीने विचारलं, अशी कोणती प्रतिज्ञा तुम्ही केली? आकाशवाणी झाली. महादेवाला वाटलं हिला जर म्हणावं तुझा त्याग केला तर हिला दुःख होईल. म्हणून विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत भगवान शंकर आणि सती कैलासावरती आले. नेहमीच डाव्या भागाला बसायचं जे आसन होतं ना सतीचं, स्वतः महादेवानेच उचललं पुढे मांडलं. सांगितलं देवी सामने बैठो. याला कृतीतून त्याग म्हणतात. सतीच्या लक्षात आलं की डाव्या भागाला बसण्याचा माझा अधिकार संपला. म्हणजे शिवानी माझा पत्नीत्वाचा त्याग केला आणि शंकरजीला समाधी लागली.
बरेच वर्ष त्या समाधी काळात एक घटना घडली. दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं. आणि पद आणि मद हे शब्द जवळजवळचे आहे. पचा म करायला खर्च येत नाही. पच्या डाव्या कोपऱ्याला फक्त एक शून्य लावा, लगेच त्याचा म होतो. पद वाईट नसतात. शून्याला अहंकार म्हटलंय. पदाचा अहंकार वाईट असतो. आणि व्यक्ती जेव्हा पदाचा अहंकार धारण करतो तेव्हा त्याचं रूपांतर मदात होत असतं. म्हणून दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं. आता एक दिवसची घटना. ब्रह्मसभेमध्ये सर्व देवता बसलेले आहे. ब्रह्मसभा. ब्रह्म, विष्णू, महेश, 33 कोटी देवता आणि प्रजापती पद प्राप्त झालेले दक्ष राजे त्या सभेत येतात. नियम आहे, प्रजापती आल्यावर सर्वांनी उठून उभं राहायचं आहे. ते पदाला महत्त्व आहे, लक्षात घ्या. पदाला महत्त्व तुम्हाला माहिती आहे ना. साधी व्यक्ती विधानसभा अध्यक्ष, धोत्र, नेहरू सदरा, टोपी, जॅकेट, चष्मा, हरिभाऊजी बागडे आता तिकडे झाले. तेव्हा विधानसभा अध्यक्ष होते आणि आमचा नागपूरचा देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री. पण शर्टिंग करून आमचा भाऊ असायचा तरी उभं राहूनच बोलायचा. आणि बागडे साहेब, बसा खाली, थोडं प्लीज प्लीज नाही, बाकीच्यांचं ऐकायचं आहे, बसा खाली. मग धोतरवाले हरिभाऊजी आमच्या शर्टिंगवाल्या भाऊला, बसा खाली, पद आहे. लक्षात घ्या तुम्ही ते पद. तशी विधानसभा, लोकसभा, आपलं चाललं हे ब्रह्मसभा. थोडी एक मिनटात सगळे सांगतो मी. त्या पदाला एवढं महत्त्व असतं. आपण तुम्ही पाहिलं असेल टी व्हीला, एकदा लोकसभा अध्यक्ष बालयोगी झाले होते, बालयोगी. आणि एकदा निवड झाल्यावर त्यांना त्या सन्मानाने पोचवायचं असते सिंहासनापर्यंत. त्या मंडपाच्या गेटपासून सिंहासनापर्यंत दोघं पोचवतात, एक विरोधी पक्ष नेता आणि एक पंतप्रधान. एवढं लोकसभा अध्यक्षाचं पद महत्त्वाचं आहे. तेव्हा एका भागानं अटल बिहारी वाजपेयीजी चालायचे, एका भागानं विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी, मध्ये बालयोगी. याच्यावरून समजा म्हणजे अख्खा भारत स्वागताला आहे की नाही. आणि मग त्यांच्या सिंहासनावर बसवल्यानंतर नमस्कार करायचा दोघांनी, पंतप्रधानाने आणि विरोधी पक्ष नेत्यांनी. मग आपल्या जागेवर जाऊन बसायचं. ते विधानसभेचं झालं. आता सांगितलं हे लोकसभेचं झालं. आपलं चालू आहे ही ब्रह्मसभा. एवढं लक्षात घ्या. आणि ब्रह्मसभा अध्यक्षच म्हणा म्हणजे दक्ष महाराज, प्रजापती. आणि प्रजापती सभेत आल्यानंतर सर्वांनी उठायचं, स्वागताला, हा नियम आहे. दक्ष राजा आले, सर्व उठून उभे राहिले. फक्त तिघं बसलेले, ब्रह्म, विष्णू, महेश. आणि जे मानाला हपापलेलं असतं का नाही, ते ऑफिसमध्ये गेल्यावर किती उठले इकडे पाहत नाही, कोण बसलं तिकडे डोकं चालवतं. दक्षाचं लक्ष केलं, तिघं बसले, ब्रह्म, विष्णू, महेश. पहिल्यांदा ब्रह्मदेवाकडे पाहिलं, वाईट वाटलं नाही, हा माझा बाप आहे. ब्रह्मदेव बाप आहे ना दक्षाचा, बाप आहे माझा, नाही मुलाचा सन्मान करेल. शेजारी लक्ष गेलं तर विष्णू भगवान, अरे हा तर बापाचाही बाप आहे. विष्णू कोण आहे? त्याच्या नाभीतून कमळ, कमळातून ब्रह्मदेव, म्हणजे माझा आजोबा लागतो, नाही नातवाचा सन्मान करेल. पण त्याच्या शेजारी लक्ष गेलं तर शंकरजी दिसले. त्यांच्याकडे देवाच्या संबंधाने पाहिलं नाही, नात्याच्या. जावाई आहे पठ्ठ्याचा, मुलगी दिली याला, सासऱ्याचा अपमान, याला काय तकलीफ होती उभं राहायला. जे बोलायला सुरुवात केली, हे सभेतलं सांगतो. सभेतलं जावयाला बोलतोय सासरा, कुठून? मरकट लोचन, नीट ऐका, माकडाच्या डोळ्याच्या. काय वाटलं असेल जावयाला सगळ्यांच्या समोर? माकडाच्या डोळ्याच्या, भिकारड्या, स्मशानात राहतो, मेल्या माणसाचे मुंडके गळ्यात घालतो, चिता भस्म लावतो, बिना कपड्याचा फिरतो, बैलावर बसतो. अरे पश्चाताप झाला मुलगी देऊन. तरी शंकररावनं एका शब्दानं प्रतिउत्तर केलं नाही. मी तिथंच होतो म्हणून सांगतो.
आपल्याला आज नियोजित वेळेत शिव पार्वती विवाहापर्यंतची कथा पूर्ण करायची आहे हां. आणि उद्या रामजन्म. बरं का मावल्यांनो, तुम्ही सगळ्या कौशल्या व्हा. आपल्या आपल्या घरून उद्या सुंठ साखर आणायची, दळलेली, जास्त नाही, एक 25 ग्रामची पुडी बांधून आणायची, ते ठेवायचं पातेल्यामध्ये टाकून त्याची बसायचं जागेवर. मग इथे पाळणा आपण बरोबर उद्या रामजन्म करू. आज शिव पार्वती विवाहापर्यंत पोचायचं आहे. माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या एका शब्दानं उत्तर केलं नाही. खाली मान घातली महादेवानं, सासऱ्याला एक शब्दही बोलले नाही. जाऊ द्या, हे ठीक आहे. पण घरी आल्यावर सांगितलं नाही सतीला तुझा बाप असं बोललाय म्हणून. हे प्रकरण जर 2025 मधलं असतं, ऑफिसमध्ये येऊन सासरा सगळ्या साहेब लोकांच्या समोर जर जावायला बोलला असता माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या, काय झालं असते? अरे सासऱ्याचा ऑफिसमधला राग ऑफिस सुटल्यावर बायकोवर निघला असता का नाही? आल्या आल्या सुटकेच भर, कुठं जायचं? सुटकेच भर म्हणतो तुला, कुठं जायचं? तुझ्या बापाकडे नेऊन देतो का? तुझा बाप येऊन बोलला ऑफिसमध्ये, पण महादेवरावनं सतीजवळ सुद्धा सांगितलं नाही. हा, केवढी शांती. बरेच दिवस गेले. दक्ष राजाने यज्ञाचं आयोजन केलं, मोठा यज्ञ. त्या यज्ञामध्ये सर्वांना निमंत्रण दिली, फक्त दोघाला नाही, शंकरराव आणि सती. आपल्या भाषेत मुलीला जावायला. बरं का, निमंत्रण नाही दिलं सासऱ्यानं. पण सगळे देवता यज्ञामध्ये जेवणं झाली, मिष्टान्नाचं भोजन करून देवता वापस जातात, भेटतात दक्ष राजाला. जेवणं झाली सगळ्यांची, हां, पोटभर. हां, आता स्वर्गाला चाललो. एक काम करा, स्वर्गाला जाताना कैलास मार्गे विमानं न्या. कैलास मार्गेच का? एकच मार्ग आहे का स्वर्गाला जायचा? जर तुम्हाला स्वर्गाला जायचं असेल मार्ग सांगतो. अगर स्वर्ग में जाना है तो दवा पीकर जा सकते, अस्पताल में सोकर जा सकते, कुएं में कूद कर जा सकते, मिट्टी का तेल डालकर. अरे किती रस्ते स्वर्गाला जायचे आहे. तिकडूनच का? हा पूर्वीपासूनचा उद्देश आहे. हे गेले म्हणजे जावयाला मुलीला कळल की आमच्या बापाकडून येतात लोक गुलाबजाम खाऊन, आम्हालाच निमंत्रण नाही. बस एवढा. ही पूर्वीपासूनची बिमारी आहे. आताही गावगाड्यात असते. पंजाबरावला माहिती असते शेजारच्या नामदेवरावला विठ्ठलरावचं निमंत्रण नाही, हे पंजाबरावला चांगलं माहिती असते गावात. पण जेवायला जाताना पंजाबराव मुकाट्यानं जाते का? चला नामदेवराव. कुठं? विठ्ठलरावकडे आंबेरस आहे, तूच घे ना खाऊन. 3 पिढ्या थोबाड पाहत नाही एकमेकाचं, कुलप लावून जा ना घरदाराचं. देख लागले का आम्हाला? बस तोच प्रकार. हे रामायण आपल्यासाठीच आहे. कैलास मार्ग विमानाने. आणि कैलास मार्ग विमानं निघाली ना, सतीचं लक्ष गेलं. विमानातल्यांना विचारलं, कुठनं येत आहे तुम्ही? तुमच्या बापाकडून. काय फार मोठा यज्ञ आहे. काय केवढे पदार्थ, किती लोक जेवतात, बापरे बाप. फक्त सर्व दिसले पण तुम्ही शंकरराव नाही. हे एवढ्याच कामावर होते ना. दिलं राखेल ओतून गेले निघून. सती आत आली, महादेवाला म्हणाले. आता एक लक्षात घ्या पुरुष मंडळी, हे परस्परे कार्यक्रम कसा ढकलावा माता भगिनीपासून शिका. त्यांचा कोण तास घेतय शाळेत स्पेशल कोणा, बरोबर शब्द फेक त्यावेळेला. सतीचे शब्द सांगतो का? काय तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात, हिच्या बापाकडे नाही का? खरं सांगा, मराठी पहा कोणकडे चालली, अभिजात दर्जा. तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात हे लोक. आता बापाकडे म्हटलंच नाही, कारण ढकलायचं आहे ना जावायावर. तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात हे लोक तिकडनंच येतात. मग तुला काय वाटतं सती? तुला काय वाटतं? तुझा बाप कार्यव्यापामुळे निमंत्रण द्यायचं विसरला असं वाटतं का तुला? अरे तुला आणि मला हेतू पुरस्कार निमंत्रण नाही का? आज सांगतो, तुझ्या बापाचा अपमान करायचा उद्देश नव्हता. मी बसलो होतो ब्रह्मसभेमध्ये, ध्यानस्थ बसलो होतो. तुझा बाप आला, उठलो नाही तो वाटेल तसा बोलला, माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या, मुलगी देऊन पश्चाताप झाला, बैलावर बसून फिरतो, स्मशानात राहतो, मेल्या माणसाचे मुंडके घालतो, राख लावतो अंगाला, म्हणून मला तुला निमंत्रण नाही.
आणि हे बघ, निमंत्रणाशिवाय जाऊ नये, निमंत्रणाची वाट पाहू नये, निमंत्रण असलं तरी जाऊ नये. हे कळलं? निमंत्रण असलं तरी जाऊ नये, त्याच्यावर बोलायचं काम नाही. निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला. काही काही माणसं धाडस करतात, का रे दुपारचं काय मंगल कार्यालय, अरे पण निमंत्रण आहे, नसू दे रे. विचारलं तर मुलीकडचे, अरे पण मुलीकडचे, आणि विचारलं मुलाकडचे. दुपारी मुलीकडचं संध्याकाळी मुलाकडचं, दुपारी मुलीकडचं संध्याकाळी मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं. तुळशीच्या लग्नापासून मृगाचा पाऊस पडेपर्यंत 2च शब्दावर जेवतो बाहेर 8 महिने. मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं. एकदा मंगल कार्याला पंगत होती, बसलं जेवायला. अनोळखी माणूस जेवायला होता म्हणून पंक्तीचा मालक आला, पुढे उभा राहिला. कुठले आपण? खाली मान घातली. ए खाली मान घाले. कुठले तुम्ही? मी का? हा मुलीकडचा. नाही नाही गडबड झाली थांबा, मुलाकडचा. उठ. का म्हणतोस? माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आहे आणि मुलीकडचं मुलाकडचं. लाज नाही वाटत? अरे म्हणून निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला. महादेवजी सांगतात, मी नाही सांगतो, महादेव सांगतात निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला. पण निमंत्रणाची वाट पाहू नये कथा कीर्तनाला. इथे मात्र निमंत्रणासाठी. हो तुम्ही आले नाही 7 दिवस, आम्हाला निमंत्रण कुठं? संयोजकाच्या नातवाचं बारसं होतं का निमंत्रण द्यायला? अरे कोरोना झालता तेव्हा डॉक्टर यायचा का तू पळायचा बीडला? व्याधे पिढीला धावे वैद्याची या घरा, तसं आपुल्या परिहारा लागून या. इथे निमंत्रणाची वाट पाहू नये. तरी सती 4 ठिकाणी निमंत्रणाशिवाय जाता येतं. मित्राच्या घरी मित्राला, गुरुच्या घरी शिष्याला, भगवत कार्यात भक्ताला आणि माय बापाच्या घरी पुत्राला. ते वायर ठेवून दे ना तुम्ही, लहान लेकरासारखं कशाला असं. हे 4 ठिकाण. गुरुच्या घरी शिष्याला, आपल्या गुरु महाराजांच्या घरी जर काही कार्य असेल आणि शिष्याला कळालं, निमंत्रण नसू द्या पण बिना निमंत्रणे जायचं कोणी? शिष्य आणि गुरुकडे. मित्राच्या मुलीचं लग्न आहे, मित्र निमंत्रण द्यायचा विसरला, पण तुम्हाला कळालं ना तर बिना निमंत्रणे जावं. मित्राच्या घरी मित्राला जाता येतं निमंत्रणाशिवाय. भगवत कार्य चालू आहे आणि भक्ताला कळालं, बिना निमंत्रणे जावं. मायबापाच्या घरी काही कार्य आहे, पुत्राला कळालं, बिना निमंत्रणे जावं म्हटल्यावर सती तर उभीच झाली. तेच म्हणते ना मी, माझ्यात पप्पाकडे ना, निमंत्रणाची गरजच काय? आणि मग शंकररावच्या लक्षात आलं कधी? 4:45ला. काळजी करू नका, 1.25 तास आहे, बरोबर करू. 4:45ला लक्षात आलं की कायदा आपल्याकडेच फिरला. मग 2 शिवगण दिले आणि 2 शिवगणा संवेद सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात जाती. भवन जय भवन गई भवानी, जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, तत्त्रास काहुन सन्मान, तत्त्रास काहुन सन्मान, तक्षशास काहुन सन्मानी, तक्षशास काहुन सन्मानी. सादर भले मिली एक माता, सादर भले ही मिली एक माता, भजनी मिली बहुत मुस्काना, भजनी मिली बहुत मुस्काना, तो भवन जब गई भवानी, तत्त्रास काहुन सन्मानी, भवन जब गई भवानी, तत्त्रास काहुन सन्मानी. 2 शिवगणा संवेद
सती आपल्या पित्याच्या यज्ञमंडपात जाती झाली, पण इकडे दक्ष राजानं सर्वांना सक्त ताकीद केलेली. लक्षात ठेवा, माझा जावाई शंकर भगवान माणी पुरुष आहे, निमंत्रणाशिवाय येणार नाही. पण माझी मुलगी सती येण्याची शक्यता आहे. सती मंडपात आल्यानंतर तिचा जो सन्मान करेल, तिच्यासोबत जो बोलेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. आणि म्हणून सतीचा कोणी सन्मान करीत नाही, घाबरू नये सगळे. सती आली, महाद्वारात आली, पुढे मंडपात आली. तिच्या बहिणी भेटल्या. सतीच्या बहिणी श्रीमंत घरात दिलेल्या होत्या आणि त्या उपेक्षात्मक बोलू लागल्या. सती, काय ताई चालत आली का बैलावर आली बसून? तिच्या मिस्टरकडे काय इंडिका आहे का? लाजून गेली बिचारी. दुसरी बहीण पुढं आली. सती, काय तुझ्या मिस्टरच्या डोक्यावरचं पाणी पडायला थांबलं का? पडतंय पाणी. एक तिसरी बहीण पुढं आली. सती, काय बंगला बिंगला बांधला का? अजून तिथंच राहतो जिथं माणसं विनाकारण गर्दी करत नाही. हे मराठी कळते तुम्हाला? पुन्हा एक आली. सती, काय कपडे गिपडे घालतो का तसाच फिरतो पहिल्यासारखा? पुन्हा एक आली. सती, काय सध्या तुझा मिस्टर कोणत्या कंपनीचं पावडर लावतो? तर ते मेल्या माणसाचं भस्म लावतो ना. याला म्हणतात भगिनी मिली बहुत मुस्काता. जेवढ्या बहिणी होत्या सतीला टिंगल करू करू विचारू लागल्या. पण पुढे ऐका, सादर भली मिली एक माता. माय मात्र कायद्याला घाबरली नाही, मोठ्या प्रेमानं भेटली. तिचं नाव प्रसूती. सतीच्या आईचं नाव प्रसूती. प्रेमानं भेटली. आणि प्रेम त्यालाच म्हणतात ज्याच्यात भय नसते. भय असेल तर समजायचं प्रेम नाही, तो प्रेमाचा नाटक आहे. आणि असं प्रेम करणारं जगात एकच पात्र आहे मावल्यांना, तुम्हाला सांग, त्याचं नाव माता आहे. लेकरू आडवा आलं, दवाखान्यातली गोष्ट, गडबडाला होती, प्राण जाण्याची वेळ आली, डॉक्टर घाबरून जातात. डॉक्टर बाहेर येतात. पाटील इकडे यावं. अवघड आहे व दोनपैकी एक जगेल, बाळ नाही तर बाळाची आईने वेळ कमी आहे, सांगा लवकर काय करू? पाटील म्हणतात डॉक्टर मेलं तरी चालेल लेकरू, मंडई जगवा. मंडई जगवा. तेव्हा डॉक्टर आत येतात. तुमचे अनुभव असेल. ती मावशी गडबडा. मावशी, मी डॉक्टर असलो तरी मलाही आई आहे, अंतकरण आहे, मलाही सुखदुःख कळतं, पण काय करू, धर्मसंकटात आहे मी. तुम्ही जगाल नाही तर तुमचं बाळ पाहिजे असेल तर तुम्हाला जावं लागतं, प्राणास मुकावं लागतं. आणि तुम्हाला जिवंत राहायचं असेल ना मावशी, तर मी बाळाचे तुकडे 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 करून बाहेर काढतो. वेळ कमी आहे, बोला लवकर सांगा काय करू. त्याही वेळेला ती माय तुळशीची माळ दाखवते डॉक्टरला. हे पहा डॉक्टर, आमच्या माहेरची परंपरा, आमची आजी वारकरीन खांद्यावर झेंडा घेतला की आळंदी पंढरी, आळंदी पंढरी, आळंदी पंढरी. आणि असा नियम होता आमच्या माहेरचा, 12 दिवसाचं लेकरू झालं का तुळशीची माळ घालून द्यायची. माझ्या आजीनं मला माळ घातली तेव्हा मी 12 दिवसाची होती. म्हणे डॉक्टर, आजी मेली माझी, पण तिची आठवण आली. तुम्ही विचारता म्हणून सांगते डॉक्टर, माझ्या पांडुरंगाची, माझ्या आजीची, माझ्या तुळशीच्या माळेची शपथ घेऊन सांगते डॉक्टर, मी मेली तरी चालेल, फक्त माझ्या कुळाचा देवा जगवा. याला म्हणतात प्रेम, जिला मरणाचं भय वाटत नाही. मी का सांगतो हे? सक्त ताकीद केली राजा दक्षानं, जो सतीचा सन्मान करेल त्याचं मुंडकं तोडण्यात येईल, पण माय नाही ना घाबरली. याचं नाव प्रेम आहे. सादर भली मिली एक माता. आणि एक लक्षात ठेवा मावल्यांनो, माहेरचा आनंद कुठपर्यंत आहे? माहेर गरीब का श्रीमंत याच्यावर आनंद नाही, माय मेली का जिवंत, बरे का, याच्यावर आनंद असतो. नाहीतर परिस्थिती बिकट असू द्या, तेही मोलमजुरी करणारं माहेर आहे, मोलमजुरी करणारं सासर आहे. पण 80 वर्षाची माय झोपड्यात 2 दिवसापासून काही खात नाही, एवढंच म्हणते मुलाला. 80 वर्षाची आहे. कोणीतरी जा रे, माझा लेकीच जीव गुंतला बाबा, तिला बोलवा. धर्मसंकट आहे का नाही? मजुरीला निघाली, जावं तर मजुरी पडते, संध्याकाळी चूल पेटत नाही. पूर्वीचा काळ आठवा तुम्ही, त्या दिवसाची मजुरी त्या दिवशीच्याच धान्याला लागायची. न जावं तर पिकलं पान आहे, गळून पडणार आहे, असं धर्मसंकट आहे. तरी त्या दिवशी कामाला गेली. आणि मग दुपारच्या मधल्या सुट्टीत भाकरी खातात ना बांधावर त्या महिला, तिच्याही गरीब मैत्रिणी बसल्या बिचाऱ्या, भाकरी खाताना हिनं विषय काढला. निरोप आला सकाळी,
माय 2 दिवसापासून पडून आहे म्हणे, काही खात नाही म्हणे, लेकीत जीव गुंतला म्हणते म्हणे, एकदा तरी माझ्या ताईला बोलवा आणि तिच्या तोंडावरून हात फिरू द्या, मग मरू द्या. काय करावं, जावं तर मजुरी पडते, संध्याकाळी चूल पेटत नाही, न जावं तर म्हातारी. मग त्या भाकरी खाणाऱ्या मावल्या योग्य सल्ला देतात. भाकरी खाता खाता, अगं हे संपणार आहे का मजुरी? हात धुवून लागलं दारिद्र्य आपल्या गरीबाच्या माग, कायम जन्मभर मजुरीच करायची आहे. पण माय भेटल का पुन्हा? हा, 2 दिवस पाणी पिऊन राहा, पण जा मायची भेट घेऊन ये, त्या सल्ला देतात. योग्य बरं का. आणि मग दुसऱ्या दिवशी हिनंही तयारी केली मायची भेट. मी माहेरसाठी सांगतो, हां, मायची भेट घ्यायची. आता रिकाम्या हातानं कसं जावं म्हणून 2 भाकरी बाजरीच्या, मायसाठी चटणी, त्याच्यात तुटक्या नाड्याची पिशवी निघाली. मग काळी पिवळी पकडली, ऑटो पकडला, टेम्पो पकडला, नंतर एसटी पकडली. असं करीत 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 दुपारच्या 2 वाजता तिच्या माहेरपासून, महिना वैशाखचा, तिच्या माहेरपासून 2 किलोमीटरवर स्टॉप एसटीचा, तिथं उतरली, घाईघाई उतरली, डबल बेल झाली, एसटी निघून गेली. मग हिच्या लक्षात आलं, चपला बाकड्याखाली. आता 2 किलोमीटर जायचं आहे, डांबरी तापलेला आहे, वैशाख महिना, दुपारचे 2. निघाली, पायाला फोडं आले, फोडं फुटले, पाय रक्ताळले, रक्ताचे डाग डांबरीला चिकटत होते, पण तिथंच लक्ष नाही, तिला फक्त माय दिसत होती. माय, याला माहेर म्हणतात. असं करता करता 3 वाजता आपल्या झोपड्याच्या पुढे येऊन उभी राहिली. तो नातू खेळत होता, त्यानं पाहिलं, आत गेली. आजी, ते 2 दिवस पडून होती म्हातारी, 80 वर्षाची. ती अशी करते, आत्या आली, आत्या. ताडकर उठली म्हातारी. कुठून बळ आलं कोणास माहीत. चष्मा व्यवस्थित सावरला, काठे हातात, कुडाचा हादार घेऊन चोकांड्या खातच माय बाहेर आली. सुरकुत्या पडलेली, मुखात दात नसलेली, पांढरे केस झालेली, लटलट मान हलती. आणि अशी करून 3 वाजता दुपारच्या उन्हात, माझी ताई आली म्हणती का ग? आली आई. अगं दिसत नाही ना मला, अंगणात उभी आहे, अंगणात. आणि तिथंच थांब, हा विधी आहे माहेरचा. आत गेली. म्हातारीनं तांब्याभर पाणी घेतलं, 2 भाकरीचे तुकडे घेतले दुरडीतले. लेकीजवळ आली, 1 तुकडा उजव्या भागाला फेकला, 1 डाव्या भागाला फेकला. तोंडावरून हात फिरवून कडा कडा बोट मोडून माय डबडबल्या डोळ्यानं म्हणाली, तुझ्या जीव गुंतला होता बेटा, सुखाची राय. आणि मग जेव्हा पायाकडे लक्ष गेलं तर फोडं आलेले, पाय रक्ताळलेले, बिना चपलाचे आले बेटा. एक लक्षात ठेवा, हा आनंद, परिस्थिती किती गरीब असू द्या, हा आनंद तेव्हा माहेरी जोपर्यंत माय आहे. आणि माय मेल्यावर या मावल्यांना वाटतं ना, एकदा आपण भावाची भेट घेऊन येऊ. माय मेली, 6 महिने झाले, आणि बहीण आली भावाच्या भेटीला. सायंकाळची वेळ, भाऊ बाहेर गेला होता, वहिनी चित्रहार बघत होती, आणि हे पिशवी घेऊन मायच्या दारात उभी. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, आणि 11व्या मिनिटाला भावाच्या दरवाजात बहीण रडायला लागली. का? 6 महिन्यापूर्वी मेलेल्या मायची आठवण आली. पांडुरंगा, 10 मिनिट झाले, भिकारींसारखी उभी आहे, माझी पिशवी घ्यायला कोणी नाही. आता माझी माय असती, कावरी बावरी होऊन आली असती, माझ्या तोंडावरून हात फिरून म्हणली असती, सुखाची राय ताई. मी का सांगतो हे? सादर भली मिली एक माता. सक्त ताकीद केली ना बापानं, जो सतीचा सन्मान करेल मुंडक तोडण्यात येईल त्याचं. पण नाही घाबरली माय, याला म्हणतात आई. सादर भली. बरं वाटलं सतीला, ते दुःख विसरली सती. पुढे आली. शंकराला पूजेचं स्थान नाही, सती ब्राह्मणावरती रागावली. ब्रह्मवृंदांनो, माझ्या बापाला सांगायला पाहिजे होतं की ज्या यज्ञामध्ये शिवाचं स्थान नाही, आम्ही त्या यज्ञामध्ये सहभागी होत नाही, पण माझ्या बापानं अधिक दक्षिणा देऊन तुम्हाला प्रवृत्त केले दिसते. हे प्रायचित्त तुम्हाला भोगावं लागेल. सुनऊ सभासद सकल मुनिंदा, कही जुनी शंकर निंदा, सो फल तुरत लहब सब काऊ, भली भाती पचिताऊ पिताऊ. आणि जो माझा पिता महादेवाला मानत नाही, त्या पित्यापासून झालेला हा देहही मी ठेवणार नाही, असं काही योग अग्नी तनु जारा. सती जळून भस्म झाली. सती जळून भस्म झाल्यावर शिवगणाने यज्ञाचा विध्वंस करण्याचा प्रयत्न केला, पण भृगू
ऋषीनं ते यज्ञाचं रक्षण केलं. सती जळून भस्म झाली. पण तुलसीदासजी म्हणतात सतीची मरतानाची इच्छा होती जन्मोजन्मी शंकरपती मिळावे. याला वासना म्हणतात. आणि वासना पुनर्जन्म का कारण होता है. जन्म घेणे लागे वासनेच्या. मग ती सती हिमालय आणि मैना याच्या पोटी जन्माला आली. तिचं नाव झालं पार्वती. हे संदर्भ लक्षात आहे ना. बिल्लांचा राजा शबर, त्याची मुलगी शबरी. राजा जनकाची कन्या जानकी. तसं पर्वताची बात जमलं. बस आता नाही विसरत तुम्ही मरेपर्यंत. हे तीन शब्दाचा जन्म. जनकाची जानकी, शबराची शबरी आणि हे पर्वताची पार्वती. हिमालय पर्वत आहे. इकडे महादेवाला कळालं सती जळून भस्म झाली. महादेवांना जटा आपटली. वीरभद्र नामक गण प्रकट झाला. भूतावेतायाची सेना घेऊन वीरभद्र निघाला. सगळ्या यज्ञाचा विध्वंस केला. प्रत्येकाला त्याच्या त्याच्याप्रमाणे प्रायचित्त दिलं. आता दिवसेंदिवस 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 पार्वती वाढत चाललेली आहे. पार्वती ही श्रद्धा आहे. लक्षात घ्या. शंकर विश्वास आहे. विश्वास आणि श्रद्धा समानार्थी वाटत असले तरी अर्थ वेगवेगळे आहे. मजा सांगतो शब्दातली. बेटा म्हणजे मुलगाच, लडका म्हणजे मुलगाच आणि पुत्र म्हणजे मुलगाच. पण मजा, पिताजी बंटवाड़ा करे उसमें खुश रहे वो बेटा, बंटवाड़े में खुश रहता वो बेटा. बंटवाड़े के बाद भी पिता को लड़ लड़ के ज़्यादा स्टेट मांगता वो लड़का. जो पिताजी को कहता है पिताजी तुम्हारी जायदाद जिसको देना उसको दे दो, हमें केवल आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करूंगा पिताश्री, उसे कहते हैं पुत्र. पुत्र. तसं श्रद्धा आणि विश्वास समानार्थी आटले तरी जमीन अस्मान इतकं अंतर आहे. श्रद्धा स्त्रीलिंगी आहे, विश्वास पुल्लिंगी आहे. श्रद्धेचा जन्म आहे, विश्वास अजन्म आहे. श्रद्धेत चढउतार आहे, विश्वास सारखा आहे. श्रद्धा आंधळी असू शकेल, विश्वास जागरूक आहे. आता इथे सुशिक्षित मंडळीला सांगतो, ती श्रद्धा ही स्त्रीलिंगी झाली, तो विश्वास पुल्लिंगी आहे. श्रद्धेचा जन्म आहे, विश्वास अजन्म आहे. म्हणून जन्म पार्वतीचा आहे, महादेवाचा नाही. हिमालयापासून झाली म्हणून पर्वतापासून झाली पार्वती. तसं कोणी सांगा बरं. लहान मुलाला विठवा तुम्ही, उठ रे बाळ काय, आणि सांग शंकराचे रामाचे मायबाप दशरथ कौशल्या, बैस बेटा तू सांग. कृष्णाचे मायबाप वसुदेव देवकी. तुम्ही सांगा महादेवाचे मायबाप, उद्या सांगा. मातू पितू ही ना, अरे जन्मच नाही ना, अजन्मा तत्व आहे. रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमी, कृष्ण जन्म श्रावणवद्य अष्टमी, महादेव जन्म घरी गेल्यावर पाहणार त्या व्यवस्था आहे प्रत्येकाच्या घरी. भिंतीवरी काल निर्णय असावे. चष्मा लावून 31 डिसेंबर पर्यंत पहा सापडतं का शंकर जन्म. अजन्मा तत्व आहे. म्हणून ते प्रश्न निर्माण झाला. भगवान शंकर नवरदेव झाले होते, नारदजी झाले ते नवरदेवासोबत एक असते नाही हेल्पर, गाडीला स्टेपनी असते तसं नवरदेवासोबत असते. ते वेगवेगळी नावं म्हणून थांबलो मी, पुढच्यांना पाठ आहे. ते नाही का खेडेगावामध्ये संडासची वगैरे व्यवस्था नसेल तर डबडं घेऊन तेच जातं नवरदेवाचं उसात. आता कळलं तुम्हाला. आंघोळच्या वेळेला कपडे घेऊन उभं राहतं. शेवळ्या खायला डबल एकटं खातं. त्याला कुठे कलवरा म्हणतात, कुठे वरदावा म्हणतात, कुठे सोकाण्या म्हणतात आणि पूर्ण विदर्भात लांडगा म्हणतात. बस जमला. आता नारदाला वाटलं आपलं कुठं लग्नच होत नाही तर कलवरा हो, म्हणून नारद कलवरा झाले. महादेव नवरदेव दक्षराजाच्या घरी. तिथल्या ब्राह्मण मंडळीने सांगितलं, दुल्हा राजा हमारे यहाँ का रिवाज है 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता तो शादी होगी. 3 पिढ्या. ज्याला बापाचं नाव सांगता येतं 3 पिढ्या. कलवरा होता नारद जी. चिंता क्यों करते जी, हम आपके साथ हो, चिंता की क्या बात. बोले पिताजी का नाम क्या बोलो. बिरंची बोलो. बिरंची क्या मेरा बाप है. गुस्सा मत करो जी, बाप कहने से क्या बाप हो जाता का, शादी से मतलब 2 मिनट के लिए क्या होता है. ठीक है पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची. धन्यवाद. अब पिता के पिता का बोलो.
नारदाला विचारा, विष्णु बोलो। विष्णु के दादा, मुझे गुस्सा मत करो जी, बोल दो। मेरे दादा का नाम विष्णु है। धन्यवाद, एक पीढ़ी बाकी है। पिता का बिरंची, दादा का विष्णू, दादा के पिता का नाम बोलो, शादी हो जाएगी। नारदाला विचारलं तर नारदानं सांगितलं वेटिंगला 2च होती नावं, माझी संपली, तुमचं तुम्ही घ्या बघून। आणि एक घाई करू लागले, जल्दी बोलो दुल्हा राजा, 4 बज गए, शादी का मुहूर्त बीत गया है। पिता का नाम बिरंची, दादा का विष्णु, दादा के पिता का नाम बोलो, शादी हो जाएगी। महादेव जी को गुस्सा आया, देखो पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची, दादा का विष्णु और दोनों का बाप मैं, शादी करने है तो करो, नहीं तो हैरान मत करो, मैं मेरे घर चले जाता हूं। मातू पितू हिना, असं वर्णन भगवान शिवजीचं आहे। मातू पितू हिना, अजन्मा तत्व आहे। म्हणून शंकरजी विश्वास आहे, जन्म शंकराचा आहे, विश्वासाचा नाही। जन्म पार्वतीचा आहे, शंकराचा नाही। म्हणजे श्रद्धेचा जन्म आहे, विश्वासाचा नाही। श्रद्धा आंधही असू शकेल, विश्वास जागरूक असतो। म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन हे बॅनर तुम्हाला पाहायला मिळतील, पण अंधविश्वास निर्मूलन शोधून सापडायचा नाही। विश्वास जागरूक आहे, श्रद्धेमध्ये चढ उतार असतो बरं का। ज्याच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवली त्याच्यातले गुण कळाले, श्रद्धा वाढते, दोष कळाले, श्रद्धा उतरते। मग माणसं म्हणतात काय, ते बाबा यायचे पूर्वी तर तुम्ही सगळ्या लोकांना बोलवायचे, प्रसाद वाटायचे, पूजा करायचे, पाद्य पूजा, ब्राह्मणाला बोलवायचे, 5 कपडे बाबाला आणि दक्षिणा। आता बाबा रस्त्यानं जातात तरी तुम्ही पाहत नाही, मुंह भी नहीं देखूंगा उसका, क्या हुआ, अरे क्या बाबा आहे क्या रे का। दोष कळाले, उतरली श्रद्धा, गुण कळाले की वाढली श्रद्धा, असा श्रद्धेत चढ उतार आहे। विश्वास सारखा आहे। एकदा पिंट्याला मम्मीनं सांगू द्या, पिंट्या हे तुझं पप्पा, पूर्ण तालुका विरोधात गप्पा मारू द्या तरी पप्पा म्हणजे पप्पाच, विश्वासासारखा आहे। उतार चढ श्रद्धेत आहे। विश्वास प्रत्येकाचा आहे, उपजताचा आहे, स्वभावता आहे, जनावराचा आहे। तर रात्री 12 वाजता स्टँडवर कोणी प्रवासी उतरला तर स्टँडवरचं कुत्र भुंकत, ते भुंकलं की दुसऱ्या गल्लीतलं भुंकत, तिसऱ्या गल्लीतलं, चौथ्या, अख्ख्या गावातले कुत्रे भुंकतात। माझा प्रश्न आहे, सगळ्या गावातल्या कुत्र्यांनी बघितला का स्टँडवरचा माणूस? फक्त स्टँडवरच्याच कुत्र्यांनी बघितला ना, मग पुऱ्या गावातले का भुंकतात? याचं उत्तर आहे, अख्ख्या गावच्या कुत्र्याचा विश्वास आहे स्टँडवरच्या कुत्र्यावर। ज्या अर्थी ते भुंकत त्या अर्थी कोणीतरी उतरलं नवीन। म्हणजे जनावराचा सुद्धा अरे विश्वासाची ठिकाणं बदलत असतील। 50,000 रुपये पगार झाला, निघाला घरी यायला, दिवाळी पुढे 8 दिवसावर आली, गुंडांनी लक्ष ठेवून बरोबर वड्यात गाठलं त्याला, 10 फुटाहून चाकू दाखवले, 2 गुंड। पैशावर प्रेम असेल, मरायला तयार हो। त्याने 50,000 देऊन टाकले, घरी आलं, झोपलं नाही रात्रभर। सकाळी रिपोर्ट देतो म्हणला पोलीस स्टेशनला, आला शहरात। पोलीस स्टेशनला यायच्या आधी हेअर कटिंग सलून लागलं, मला दाढी करून घेतो मग रिपोर्ट। बसलं, दाढी चालू झाली, आरशात पाहतं, नरडा त्याच्या नरड्यावर ना वस्त्रा, जोरात दाबला तर मरायला वेळ लागणार आहे का? नरड्यावर आहे ना वस्त्रा, काचात पाहतं पुन्हा, तरी घाबरत नाही। कोण? त्याला 10 फुटाहून चाकू दाखवले रात्री, 50,000 देऊन आलं घरी। उत्तर काय? रात्रीच्या चाकूवर विश्वास नव्हता, सकाळच्या सलून मधल्या वस्त्र्यावर विश्वास आहे। ठिकाणं बदलतील। म्हणून भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ, याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमेश्वरम। श्रद्धा वाढत चालली, पार्वती ही श्रद्धा, आणि श्रद्धा वाढत चालल्यानंतर संतांना बोलवायची गरज नाही। एक संत हिमालयाकडे आले, नारायण। यातून कळलं तुम्हाला कोण आले। काय काय ते नाव त्याच्याशीच वेल्डिंग झालेलं असते भाऊ। नारायण म्हटलं की नारदच डोळ्यापुढे आहे ना, रडलेलं आहे का नाही? ते शब्द त्यालाच, ते शब्द त्याला, दुसऱ्याला नाही लागणार।
दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ना. महात्मा शब्द आला मोहनदास करमचंद्र गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, दुसरं नाही. छत्रपती शिवाजी राजे, धर्मवीर संभाजी राजे, राजमाता जिजाऊ मासाहेब. आता एक शब्द सांगतो, ऐश्वर्य संपन्न संत फक्त भगवान बाबाला लागतं है ना. ते शब्द त्याला, दुसऱ्याला नाही शोभत. एकादशी राजा रुक्मानगत, द्वादशी अंबरीश राजा, ते त्यालाच. सगळे ओके, काय झाडीन काय डोंगर. आता हे इथून तर तुम्ही शब्द, मी पुन्हा येईल, जाऊ द्या, हे सगळे रामायण कळतं तुम्हाला. मी का सांगतो हे, नारायण एवढ्या शब्दावरून हिशोबात धरायचं की नारदजी आले. सगळे ओके म्हटलं की आताही शहाजी बापू दिसतात का तुम्हाला. आताचे शब्द आहे नारायण. नारदजी आले, नारदाची पूजा केली, हिमालयानं बसायला दिलं आणि पुढे पार्वतीला आणून बसवलं. सांगितलं, महाराज माझी मुलगी पार्वती नाव आहे, हिचं भविष्य सांगा. हिमालया सुंदर सहज सुशील सयाणी, नाम उमा अंबिका भवानी. हे भविष्य नारदजी सांगतात हा, नीट ऐका. हिला कोणी उमा म्हणतील, कोणी अंबिका म्हणतील, कोणी भवानी म्हणतील. सब लक्षण संपन्न कुमारी, अतिशय सुलक्षणी कन्या आहे. होई सतत पेय पियारी, सदा अचल यही कर अहिवाता, यही तेजसु पही पितु माता, होई पूज्य सकल जगमाही, यही सेवत कच दुर्लभ बनाई. हिचं नामस्मरण करणाऱ्या मावल्या सुद्धा पतिधर्माचं पालन करतील. सैल सुलक्षणा सुता तुम्हारी. पण एक 4-2 गुण वाईट आहे, जे प्रत्येक ज्योतिष्यकाराचं ठरलेलं आहे. तुमचे अनुभव आहे, त्याच्या हातात हात दिला. सुरुवात, महाराष्ट्र फिरतो पाटील, असा हात नाही बघितला. पाटील खुश. पाटलाला वाटतं ब्रह्मदेवानं स्पेशलच केला माझा हात. काय विशेष, काय विशेष. तुम्ही कोणाच्याही कामात धावून जाता, तुमच्या कामात कोणी येत नाही, कधीच कुठे जात नाही. तुमच्या दारातून कोणी विनमुख जात नाही. बेकारी मेला तर तुकडा वाढला नाही. तुमच्यासारखं उदार गावात नाही, यासारखं कंजूस तालुक्यात नसते. तुम्हाला खोटं अजिबात जमत नाही, हे कधीच खरं बोलत नाही. पण मुद्दे सगळे बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. 4-2 विघ्न येऊन गेलं मागच्या महिन्यात. आता पुढच्या 6 महिन्याने एक विघ्न येणार आहे. त्याकरता ग्रहशांती करण्यासाठी 2100 रुपयाचा खर्च, हे नंतर. तसं सुलक्षणी मुलगी आहे ना, असं आहे तसं आहे, सगळे चांगलं सांगितलं. पण 4-2 गुण वाईट आहे. वाईट म्हणजे हिला जो नवरदेव मिळणार आहे, अहो ते तर महत्वाचं आहे. बोला ना बाबा. त्याचं काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, त्याला बहीण नाही, त्याला भाऊ नाही, त्याला शत्रू नाही, त्याला मित्र नाही, त्याच्या अंगावर कपडा नाही, त्याला माय नाही, बाप नाही, जोगी जटिल अकाम नग्न अमंगल वेश. सांगा, हे जावयाचं वर्णन बरं वाटेल का महाराज. एकुलती एक मुलगी, थोडी दक्षिणा वाढून घ्या ना हो, जरा चांगलं सांगा. एकूण जबकी बाते नाही हिमालय, हस्त असे रेश. हिला तपश्चर्याला जावं लागेल. दुसऱ्या दिवशी हिमालयानं परवानगी दिली माता पार्वती तपश्चर्याला. खरं तर तपश्चर्या केली. काही 1000 वर्ष जलप्राशन केलं, काही 1000 वर्षे वायुभक्षण, काही 1000 वर्ष फळं खाल्ली. कचुदिन भोजन बारी बतासा की कठीण कचुदिन उपवासा बेल पातीमय परम सुखाई 3 सवसोई खाई. 3000 वर्षे बेलाचा पालानंतर पडलेला पालानंतर तोही खायचा बंद म्हणून नाव अपर्णा. काय माणसं म्हणतील, काय बाता मारता महाराज. 1000 वर्ष पाणी, 1000 वर्ष फळं, 1000 वर्ष वायू, 1000 वर्ष, सगळे आकडे 1000 सांगतात. लग्न कोण्या वयात झालं. अरे भाऊ, हिशोब तसा लावायचा आहे. ते लेकरं खेळायला लागले 5-6, ते एकत्रित आली की तुम्हाला आवरायची नाही. हं, नाही, कोणीतरी एक जण जा, तसं नाही जमत. ते बाहेर खूप जा. हा, एक बस बसा, बाकीचे बाहेर खेळू द्या त्यांना. पार इकडे मंडपात येऊन लक्ष ठेवा. हा, ते 5-6 आली का उद्या 10-15 येतील. आपण त्या वयात तसंच केलं, पण ते आता थोडस सगळे आकडे 1000चे. लग्न कोण्या वयात झालं. अरे बाबा, हिशोब तसा लावा.
प्रत्येक युगामध्ये आयुष्याचं शून्य कमी झालेलं आहे. सत्ययुगात माणसाचं आयुष्य 1,00,000 वर्ष होतं. त्रेतायुगात एक शून्य कमी झालं 10,000 वर्ष. द्वापार युगात पुन्हा शून्य कमी झालं 1,000 वर्ष. कलियुगात पुन्हा शून्य कमी झालं 100 वर्ष. आता सर्व मिळून देवाला प्रार्थना करू, देव बाप्पा आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतात, बाकीचे उद्योग कधी करायचे. आता मी असं विचारतो, 100 ही मर्यादा आहे. माणूस 60-65 वर्षे जगतो. मग 65 वर्षे जगलेला माणूस छातीला हात लावून सांगतो, पठ्ठ्यानं 12 वर्षे तप केलं आणि तुम्ही मान्य करता. 65 वर्षेवाल्याचं 12 वर्षे तपात गेल्याचं जर मान्य करता, तर 1,00,000 वर्षाच्या आयुष्यात 2-4 हजार वर्षे पार्वतीचे तपात जाऊ द्या, तुमचं माझं काय नुकसान आहे. हिशोब तसा लावायचा. हां, खरं तर तपश्चर्या. आता तुलसीजी कथा बदल करतात. ते डोळ्यापुढे चित्र आणा. सती जळून भस्म झाल्यापासून महादेवजी बैरागी झाले. कुठे कुठे बसतात, नामचिंतन करतात, कुठे सतसंग करतात. एक लक्षात घ्या, इथे जेवढे बसलेले आहे, लक्ष्मी विष्णू नारायण, अतिपरिचयामुळे कळत नाही. ते आमची प्रार्थना आहे देवाकडे, हे लक्ष्मी नारायणाचा जोडा शेवटच्या श्वासापर्यंत राहू द्या. पती आणि पत्नी, शेतकऱ्याच्या भाषेत बैलगाडीचे 2 चाकं असतात. एक चाक जर मोडलं तर गाड्याची चव जाते. एक चाकवाला गाडा वाड्यापुढे उभा असतो. अख्ख्या गावचा फुपाटा त्या गाड्यावर, सगळ्या गावातली मोकाट कुत्री त्या गाड्यात बसतात. फक्त एक चाक मोडलं तर गाड्याची चव गेली. पती आणि पत्नी हे संसाररूपी गाड्याची 2 चाक आहे. पत्नी ही केवळ पत्नी नसते, वेगवेगळ्या भूमिका आहे तिच्या. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता. कठीण प्रसंगामध्ये खंबीरपणे पतीच्या मागे उभी राहते हिम्मत द्यायला, तेव्हा मंत्री आहे. असते कधी कधी सावकार सारखा येतो, 15 दिवस झाले, दुसऱ्या दिवशी पतीचं जेवण निम्यावर आलं, जेवण करीत नाही 2-2 दिवस, आणि कालपासून तर जेवलेच नाही. आता बारीक लक्ष ठेवून असते पतीवर पत्नी. सकाळी पती उठला, गोठ्यात गेला, बारीक लक्ष होतं पत्नीचं. काहीतरी खिशात घातलं, तरा 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 चालत गेली, हातच धरला. काय घातलं खिशात? काही नाही. अहो काय घातलं खिशात? काही नाही म्हणते. आणि जेव्हा हात घातला पत्नीनं, ती वस्तू काढली खिशातून, रोगोरची बाटली. काय करता? आत्महत्या करतो. सावकार काल आलं होतं, तो म्हणला उद्या दुपारपर्यंत पैशाची व्यवस्था कर, नाही तर भर चौकात जोड्यानं थोबाड फोडीन. म्हणला माझ्या बापानं मारलं नाही आयुष्यात, मी ठरवलं रात्रीच त्याचा जोडा खाल्ल्यापेक्षा जीवनयात्रा संपवायची. शपथ आहे माझी तुम्हाला, मी अख्ख्या गावची मोलकरीण होईल, लाज लज्जा सोडील, धुणी भांडी करील, त्या सावकाराचे पैसे मी फेडील, पण माझ्या कुंकवाला धक्का लावू नका, मी पाया पडते तुमच्या. अशा वेळेला हिम्मत देते पतीला ती कार्येषु मंत्री. कार्येषु मंत्री, करणेषु दासी. तिच्यासारखी सेवा कोण करते? अर्धांगिनी आहे ती. पती आजारी पडला आणि कंबर दुखती, आणि मग पती म्हणू शकत नाही बहिणीला झेंडूबाम लावून देताई, सुनला नाही म्हणू शकत, मुलीला नाही, आईला, चौघीला असतील, पण अर्धांगिनी आतून कडी लावून पतिदेवाची देवासारखी सेवा करेल. करणेषु दासी. आणि भोज्येषु माता. जेव्हा पतिदेवाला जेवण घालते ना, तेव्हा ती पत्नी नाही, आई आहे.
आवडी निवडी तिलाच माहिती असतात. सगळे आवडी निवडीचे पदार्थ करून ताट वाढून मग काय टी व्ही बघत बसते का? पुन्हा पदार्थाचे भांडे पतिदेवाच्या पुढे बसते. आग्रह करू करू पोटभर जेवायला घालते. तेव्हा ती आई आहे. कार्येषु मंत्री कर्णेषु दासी भोजेषु माता, हे शंकरजीसाठी सांगतो. सती जळून भस्म झाल्यावर उदास झाले, बैरागी झाले, लक्ष लागत नहीं. रामभद्र आले. आपको विवाह करना होगा शिवजी, एक बार देख लिया है संसार, दोबारा नहीं देखने का. मेरी आज्ञा है तो सर पे रखता हो, सर पे मत रखो. क्यों? सर पे गंगा बहती तो आज्ञा बह के चली जाएगी हृदय में. ठीक है, आप कहते तो विवाह करूंगा. एवढ्यात तारकासुर नावाचा दैत्य मातला. सर्व देवतांना त्रस्त करून सोडलं तारकासुराने. सर्व देवता भगवान विष्णूकडे. भगवान विष्णू म्हणाले, तारकासुराचं मरण शंकराच्या पुत्रापासून आहे. आता शंकरजी समाधीस्थ आहे. आधी त्यांची समाधी भंग करावी लागणार, मग त्यांना लग्नासाठी प्रवृत्त करावं लागणार. मग शंकराचं लग्न होणार, मग त्यांना मुलगा होणार. तो मुलगा जवान होणार, त्याच्या हातून तारकासूर मरणार. बापरे, एवढं लांब लचक प्रकरण केव्हा घडणार? 5 वाजेपर्यंत घडणार. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. भगवान शिवजी समाधिस्थ. ज्या प्रदेशामध्ये शंकरजी समाधी घेऊन बसले, कामदेवाला पाचारण केलं. कामदेवानं पाऊल ठेवल्याबरोबर पूर्ण वातावरण बदललं. वसंत ऋतूचं आगमन. निर्मळ पाण्याचे झरे, शीतल वायू, झाडाला बिलगलेल्या वेली, मयुराचं नृत्य चाललंय, हरण उड्या मारतात, कोकिळ पक्षाचं गायन. केवळ कामदेवानं पाऊल ठेवल्याचा एवढा परिणाम. सतते हृदय मदनय विलासा, लता निहारी नवई तरुसा का नदी उमगी, अंबुदिक उदाई संगम करई तलाव तलाई. तलाव तलाव कामातुर भावनेनं एकत्रित येऊ लागले. नद्या कामातुर भावनेनं समुद्राकडे धावू लागल्या. वृक्षाच्या वेली कामातुर भावनेनं वृक्षाला बिलगू लागल्या. जय असी दशा चरण के बरणे, को कै सचेतन करणे, पशु पक्षी नभ जल थलचारी, भये काम बस समय बिसारी. सब लोका निशिदिनी नैव लोकैकोका, देव तनुदर किन्नर ब्याल, प्रेत पिशाच भूत दैता. कोई असर नहीं तो कामदेव ने नृत्यांगनाओं को बुलाया, बाजे बजाने वाले को बुलाया, गंधर्व लोगों को बुलाया, आदेश दिया गाओ बजाओ. बाजई ताल बता बज वीणा, नृत्य करई अप्सरा प्रवीणा, रंबादिक सुर नारी नबीना, सकल यस बसर कला प्रवीणा, करई गान बहुतान तरंग, बहुविधि क्रीडई पानी पतंग. ब्रह्मा तिलोत्तमा उर्वशी मेनका नाचते नाचते थक गई. नृत्यांगनाएं बजाने वाले थक गए बजाते बजाते. गंधर्व लोग गाते गाते थक गए.